चौकामध्ये रेती घेऊन जाणाऱ्या ट्रकचं नियंत्रण सुटलं, त्यामुळे वीज वितरणच्या रोहित्राला धडकलाय। या अपघातामध्ये एक जण गंभीर जखमी झालाय। विद्युत रोहित्राला धडक बसल्यानं रोहित्रानं तात्काळ पेट घेतलाय। अग्निशमन दलाकडून आग विझवण्यात आलेली आहे। जखमी ट्रक चालकाला रुग्णालयामध्ये दाखलही करण्यात आले आहे। वाशिमच्या किन्नीराजा गावामध्ये आता पेढ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या हॉटेल ओंकारला सकाळी भीषण आग लागली आहे। काही वेळातच रौद्ररूप धारण या आगीनं केलं। स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलानं आग विझवली, मात्र तोपर्यंत हॉटेलमधील संपूर्ण साहित्य, फर्निचर आणि पेढा बनवण्याचं साहित्य आणि तयार माल जळून खाक झाला। आगीचं कारण मात्र अद्यापही कळू शकलेलं नाही। अकोल्यातल्या मूर्तिजापूरमध्ये पेट्रोल पंपावरील कामगारावर दोघांनी हल्ला केलाय। पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या तरुणावर पेट्रोल भरण्याच्या वादातून दोघांनी मिळून हल्ला केलाय। कामगार तरुणाला लोखंडी पाईपने हल्ला करून गंभीर जखमी केलाय आणि या घटनेनंतर मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यामध्ये आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झालाय। शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसाठी राज्यभरामध्ये आता फार्मर आयडी सक्तीचे करण्यात आले। यवतमाळचे 2.5 लाख शेतकरी मात्र या प्रक्रियेपासून अजूनही दूर आहेत।